शहरामध्ये सूर्यवंशी प्लॉट असू दे, कर्णा रोड असू दे, दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी, इथं जिथं पुराचा फटका जास्त प्रमाणात पहिल्यांदा बसतो तिथं आज सकाळी आम्ही प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त आणि मी महापौर म्हणून अशी सर्वांनी आपत्ती प्रमुख अशी सर्वांनी व्हिजिट केली। काही 2-4 घरात पाणी गेलं होतं, त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। तर संभाव्य पावसाची पूर परिस्थिती बघता पाऊस जर जास्त प्रमाणात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जास्त झाला तर पाणी वाढण्याची शक्यता आहे। तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये। नागरिकांची महानगरपालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे पूर आल्यावर जी आपण व्यवस्था करतो राहण्याची, खाण्याची, ती सगळी व्यवस्था यावर्षी सुद्धा आम्ही तयार करून ठेवलेली आहे। गणरायाचरणी आम्ही प्रार्थना केलेली आहे की महापूर हा यायलाच नको, पण आपत्ती म्हणून जर निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही। जर महापूर आलाच तर प्रशासन आणि आम्ही सर्वजण सज्ज आहोत। नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाशी कोऑर्डिनेट करून व्यवस्थित सर्वांनी आपल्या आपल्या ठिकाणावर जायचं आहे। आणि महापुराच्या बाबतीत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। महापालिकेचा आपत्ती ॲप म्हणून एक आहे, त्याचं सर्वांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला सगळ्या डिटेल्स डाउनलोड केल्या जातील। त्यानुसार सर्व ठिकाणी माहिती पोहोचवली जाईल। त्या ॲपवर विश्वास ठेवावा सर्वांनी। बाहेरच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नागरिकांनी घाबरू नये।